नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर दुपारचे 11 वाजलेले म्हणजे अजून सकाळच आहे। 12च्या नंतर दुपार होते, तरी पण उन्हाळा आहे तर खूप असं ऊन पडतं आणि मग दुपार असल्यासारखंच वाटतं। तर इथे मी वांग्याची भाजी बनवणार आहे, मसाला बैंगन। तर आपल्या इकडच्या सारखी काही काटेरी वांगी इकडे भेटत नाही, एक तर मोठी भेटतात, नाही तर एक तर अशी छोटी भेटतात, पण निळ्या कलरची भेटतात आणि त्याला काटे वगैरे काहीच नसतं। बाकीची जी तयारी असते भाजीची, कांदा, टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर, पुन्हा लसूण, कोथिंबीर असं सर्व काही मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि वांगी जी आहे ते मी आधीच धुवून स्वच्छ अशी चाळणीमध्ये ठेवलेली आहे। कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून मी कांदा, खोबरं, पुन्हा टोमॅटो हे सर्व काही असं थोडंसं लालसर होईपर्यंत असं मी परतून घेणार। आधी तर मी कांदा टाकलेला, नंतर थोडंसं टोमॅटो, जे एक टोमॅटो घेतलेलं होतं ते कट करून त्यामध्ये टाकलं, नंतर खोबरं असं परतून घेणार। तर आता मी सर्व काही जे साहित्य आहे ते टाकून देणार त्याच्यामध्ये आणि मग वांगी जी आहे ते अशी व्यवस्थित अशी कापून घेणार। वांगी कापताना काय करायचं, वांगी कापली की तसंच आपण पाण्यामध्ये ठेवतो किंवा पाण्याच्या बाहेर ठेवतो तर ती काळी पडतात। तर पाण्यामध्ये ना थोडंसं अर्धा चमचा किंवा 1 चमचा असं मीठ टाकायचं, मग ती काळी पडत नाही, म्हणजे असं काळी काळी होऊन जातात ती। तर तुम्ही जर ही ट्रिक केली ना तर तुमची जी वांगी आहे ती कमीत कमी खूप अशी काळी नाही पडणार, थोडीशी पडतील, कारण की ते वांगं आहे तर थोडंसं लगेच ते हवेमध्ये जर असं ऑक्सिजनमध्ये जर राहिलं तर ते थोडंसं असं काळपट कलर येतो, पण खूप जास्त असं येणार नाही त्याला। आणि थोडंसं मीठ टाकून ठेवायचं पाण्यामध्ये, मग ते वांगे चिरून त्याच्यामध्ये टाकायचे। तर मी जो मसाला होता म्हणजे कांदा, टोमॅटो ते सर्व काही भाजून घेतलं आहे। म्हटलं थोडंसं गार होऊन द्यावं, तोपर्यंत मी जी भांडी आहेत ती घासून घेणार, कारण की थोडी थोडी अशी घासत राहते मी भांडी, कारण की किचन छोटं आहे, बेसिन पण छोटं आहे, तर पुन्हा पाण्याचा पण प्रॉब्लेम असतो। तर पाणीचं बजेट बघून किंवा बजेट म्हणजे पाण्याची लेवल बघून करत राहायचं, आपलं काम असं चालू असतं। तर पाणी होतं टाकीमध्ये, कारण की मी कपडे वाळू घालायला जाते वरती, तेव्हा मी एकदा चेक करून येते किती पाणी आहे। शक्यतो मी पाणी जेव्हा असतं तेव्हा भांडी वगैरे जी आहे ती घासत असते, संपूर्ण भांडी घासून घेते, पण थोडी थोडी होतात, नंतर आपले कामं चालूच असतात, तर तशी तशी मी थोडी थोडी घासून घेते। आता जेवणाच्या नंतर जी राहतील ती मी तशीच ठेवणार, 4-5 वाजता मी घासते मग पाणी आल्याच्या नंतर। आता हा जो मसाला होता तो मी वाटून घेतला आहे व्यवस्थित असा, वाटलंच तर थोडंसं पाणी घालू शकता, नाही तर नाही घातलं तरी चालतं, तसा पण वाटतो तो। तर थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेणार आणि मस्त असं बारीक वाटून घेणार। आणि बाजूला जी भांडी होती ती मी ट्रॉलीमध्ये काढून ठेवलेली। आणि हा मसाला झाल्याच्या नंतर वांग्यामध्ये व्यवस्थित असा थोडासा असा 2-3 चमचे मसाला घ्यायचा, पुन्हा जो वाटलेला आहे तो घ्यायचा आणि थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, असं हळद, उलशिक म्हणजे थोडीशी आपले जेवढे वांगे आहेत त्यानुसार अशी थोडीशी टाकायची, अर्धा चमच्याच्या थोडीशी कमी, कारण की आपण मसाल्यामध्ये पण टाकणार आहोत। तर ते पण असं मिक्स करून घ्यायचं आणि वांग्यामध्ये भरायचं। आपण कट केलेले जे आहेत असे 4 भाग, तर ते वांग्यामध्ये थोडं थोडं भरायचं। जेव्हा वांगं शिजतं ना तेव्हा म्हणजे असं फक्त वांगं खाल्ल्यासारखं नाही लागत, तर खूप छान अशी टेस्ट येते त्याने आणि व्यवस्थित असा मसाला पूर्ण वांग्यामध्ये गेल्यासारखं वाटतो। तर जो मसाला होता तो मी कढाईमध्ये तेल टाकून, जिरे टाकून आणि जो मसाला होता तो व्यवस्थित हळद, मिरची, पुन्हा चिकन मसाला टाकून व्यवस्थित असा परतून घेत आहे, झाकण ठेवून। थोडंसं पाणी पण टाकलेलं, कारण की जो मसाला असतो तो व्यवस्थित असा परतावा म्हणून। आणि मटर पण सोलून घेतले, कारण की मी मटर पण टाकणार आहे त्याच्यामध्ये। आणि जी वांगे भरून ठेवलेत मी मसाल्याने ते पण टाकून दिली आणि मस्त असे परतून घेणार आणि जे मटर आहेत ते पण टाकून देणार आणि व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर झाकण ठेवून व्यवस्थित असं वाफळून घेणार। वांगे खूप लवकर शिजतात, पाणी टाकायची सुद्धा गरज नसते, पण थोडंसं हवं असेल तर थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता। तर मी किराणा भरलेला महिन्याचा, तर जे सामान होतं ते मी आणलं नाही ह्यावेळेस, खूप कमी किराणा गेलेला आहे, तरी पण खूप असा खर्च झालेला आहे, कारण की बेडशीट वगैरे पण आणलेली मी आणि बेडशीट सस्ते होते, तर
घेतले. जे बेडशीट होते मला 2 जे लॉंग होते ना ते लॉंगवाले, तर ते 300ला बसलेलं एक एक आणि बाकीचे 200-200 रुपयाला. तर सेल चालू होता तिथे, तर म्हटलं चला बेडशीट घेऊया. तरी ते मॅगी घेतलेला, चिकन मसाला, पुन्हा विम बार, पुन्हा मसूर डाळ, मुलांसाठी थोडाफार खाऊ, खारे टोस्ट घेतलेले, पुन्हा भरपूर काही असं सामान घेतलेलं. तेलाचे पॅकेट नव्हते तर तेल घेतलेलं महिनाभराला 4 पिशव्या, तर म्हणजे 4 किलो तरी लागतं, तर त्यानुसार मी 4 पिशव्या घेतलेल्या. यावेळेस ड्रम नाही घेतलेला. ड्रम असला की ते खूप म्हणजे असं जास्त वापरतो की काय असं वाटतं, तर मी मग 5 किलोचा नाही घेतलेला ड्रम, हेच पॅकेटवालेच घेतलं. पुन्हा डिटर्जंट घेतलेला, तेल आणलेलं केसांसाठी, जास्मिनवालं वापरतात हे 3 जणं. माझ्यासाठी पॅराशूट असतं तर ते घेतलेलं. पुन्हा पॅराशूट नाही घेतलेलं, पॅराशूट होतं तर नाही घेतलेलं. मीठ आणलेलं, पुन्हा शेंगदाणे घेतलेले, तांदूळ आणलेला, तर असं बारीक सारीक आणलेलं. पुन्हा शॅम्पू संपलेला होता, हा आईसाठी आहे, आई वापरतात किंवा मुलं पण वापरतात कधी कधी. माझा शॅम्पू आयूरचा असतो तर तो होता भरपूर मोठा. तर हे बेडशीट हे मला बसलेलं 200 रुपयाला आणि जे खाली ठेवलेलं आहे ते पण 200 रुपयाला. बाकीचे अजून एक असेल ते हे पण 200 रुपयाला आणि जे बाकीचे 2 आहेत ते 300-300 रुपयाला असं बसलेलं. तर चांगले दिसले मग घेऊन आले मी. आणि एवढा असा किराणा भरलेला. अजून पण काही सामान असेल त्याच्यामध्ये, आता सांगताना दिसत नाही आहे, मी एक एक काढून ठेवलेलं. हां, एक मिल्क बदाम मिल्क बनवायचा मसाला होता तर तो पण घेऊन आलेले. तर असं बारीक सारीक लवंग असं सर्व काही घेऊन आलेले. तर जेव्हा पण आपण मॉलमध्ये जातो, होलसेल लागलेलं असतं तिथे, ऑफरमध्ये खूप असे कपडे भेटतात. उन्हाळ्यामध्ये हिवाळ्याचे कपड्यांवरती ऑफर असते, तर अशा वेळेस ना नक्की घेत जात जा, कारण की खूप सस्ते पडतात. जेव्हा हिवाळा येतो आणि आपण हिवाळ्यामधले गरम कपडे घ्यायला जातो तर खूप ते कॉस्टली पडतात आपल्याला. पुन्हा मुलांचे बुक पण आणलेले आणि हे बेडशीटसुद्धा कधी कधी खूप महाग रेटवरती भेटतात. तर अशी जेव्हा पण ऑफर असते ना तेव्हा घेत जा. ऋतूनुसार कपडे घ्यायला जाऊ नका. माझं तर म्हणणं आहे, जेव्हा हिवाळा चालू आहे तर तुम्ही उन्हाळ्याचे कपडे घेऊन ठेवा आणि हे उन्हाळा चालू आहे तर हिवाळ्याचे घेऊन ठेवा. तर अशी म्हणजे खूप आपल्याला स्वस्त पडतात, ऑफर असतात तेव्हा. त्यामुळे तर आपली भाजी शिजलेली आहे तोपर्यंत मी सामान पण दाखवलं तुम्हाला, किराणा सामान, आणि अशी बचत करू शकता तुम्ही. थोडंसं डोकं लावायची गरज असते. तर मस्त अशी वरून अशी कोथिंबीर टाकायची. आता हा जो पसारा करून ठेवला आहे, आता व्हिडिओ काढायसाठी सर्व काही मी बॅगेतून काढलं आहे, पिशव्यांमधून काढलं आहे. पुन्हा याला पिशव्यांमध्ये भरायचं आहे, कारण की फक्त व्हिडिओमध्ये 14-15 मिनटाचं तुम्हाला आमचं काम दिसतं, पण याच्यामागे खूप मेहनत असते. आता हे पुन्हा पसारा भरून ठेवायचा, एक कोपऱ्यात ठेवायचा. पुन्हा मी आता तो मला लागत नाही आहे आत्ता ते सामान, त्यातलं जे लागतं आहे मला, डिटर्जंट पावडर नाही लागत आहे, बाकीच्या कोणत्याच वस्तू नाही लागत आहे त्याच्यातल्या, तर त्यामुळे मी सर्व काही बाजूला करून ठेवलं आहे. आणि शॅम्पू लागतो आहे. बेडशीट मी लगेच वॉश करून ठेवणार आहे, कारण की जे पण कपडे बाहेरून येतात ते मी धुवूनच यूज करते. मुलांचे कपडे असो किंवा बेडशीट असो, कोणतीही वस्तू असो, कपडे, पुन्हा सॉक्स, ते सर्व काही धुवून काढते आणि मग ते वापरायला देते. आता तसेच हे बेडशीट पण मी त्यातले जे पण स्टिकर वगैरे होते तर ते काढून फेकून दिले त्याचे आणि मशीनमध्ये लगेच लावून देणार, कारण की पाणी यायचा टाईम झालेला होता. तर म्हटलं हे पण धुवून घ्यावे आणि व्यवस्थित असे वाळून जातील, म्हणजे आपल्याला लगेच यूज करता येतील. आणि दुकानामध्ये कोण कोण हात लावतं, कसे ते धूळ वगैरे असते तिथे, तर म्हटलं धुवून व्यवस्थित असे बाजूला होऊन जातील. जेव्हा वापरायचे तेव्हा मग आपल्याला लगेच वापरता येतात. तर इथे दुपारच्या चपात्या करत होते मिस्टरांसाठी, तर त्या चपात्या बघू शकता तुम्ही, कारण की ते येतात 2:30-3, त्यांचा काही टायमिंग नसतो, कधी पण येतात, कधी लवकर कधी उशिरा. तर त्यांना चपाती जेवण देत होते मी. तर 5:30चा टायमिंग असेल, 5-5:30चा. तर मी हे जे कपडे होते ते धुवून काढलेले, कारण की हे घरामध्ये यूज करते, मग कधी गॅस पुसायला, कधी फरशी पुसायला, तर ते मी हाताने धुते. तर हेच समाजसेवा करत होते, यांची
दुसऱ्यांची टाकी होती त्याला काहीतरी लावून दिले बाटलीचा जुगाड, कारण की ती ॲटोमॅटिक बंद होत नव्हती. नळ चालू राहिला की ते पूर्ण पाणी खाली येत होतं. तर इथे बघू शकता मुलांनी किती असा कचरा करून ठेवलेला, आणि जे आधीचे जे कागद होते ते मिस्टरांनी केलेले, जे त्यांना लागत नव्हते. असेच खूप दिवसाचे कागद होते, त्यांनी बघितले आणि मग ते जे लागत नव्हते ते फाडून असे फेकलेले. आणि ते बेडवरती क्रिशने बघितले, खाली बघितले आणि त्याने बेडवरती जाऊन ते कट केले बारीक बारीक आणि फॅनसमोर असे फेकून दिले. तर मुलांना खूप मजा वाटते असा कचरा करायला. तर त्यांचं काय असतं काय माहिती समजत नाही, पण आवडतं त्यांना. म्हणजे जे मोठे कागद होते ते बारीक करून फॅनसमोर असे उडवले त्याने. आणि सामान जेव्हा मी बघत होते किंवा दाखवत होते तेव्हा तो तिथे येऊन बसलेला. त्या सामान बघायला पण खूप आवडतं मुलांना, काय आणलं, काय काय आणलं आहे खाण्यासाठी. पुन्हा वेगवेगळ्या वस्तू दिसतात तर त्यांना मजा वाटते असं सर्व काही करायला. तर माझी जी इव्हिनिंगची क्लिनिंग आहे ती मी आता सुरू केलेली आहे. म्हटलं आता सर्व काही पसारा जो आहे तो मी आवरते, बेडशीट वगैरे झटकून ठेवते, कारण की संध्याकाळच्या वेळेस व्यवस्थित असं मुलं दिवसभर खेळतात तर बेडशीट इकडं तिकडं झालेलं असतं. तर व्यवस्थित असं करून ठेवलं की मग छान वाटतं. संध्याकाळच्या वेळेस प्रसन्न असं वाटतं घरात, कारण की धूळ कचरा असला का मग ते व्यवस्थित वाटत नाही आणि काम करायचा पण असा मूड राहत नाही, मन लागत नाही. तर व्यवस्थित असं स्वच्छ घर असलं तर छान वाटतं. तर इथे मी आता बेडशीट वगैरे सर्व काही क्लीन म्हणजे झटकून व्यवस्थित लावले. आणि हा जो कचरा होता तो पण आता मी झाडून घेतला आहे, सर्व रूम झाडून घेतले आणि हा डस्टबिनमध्ये टाकणार मी आता. आणि हे सिलेंडर जे आहेत ते आम्हाला द्यायचे तर रिटर्न, तर इकडे शिफ्ट झालं तर आता याचं पण म्हणजे ट्रान्सफर करावं लागतील. इकडे जी गॅस एजन्सी आहे जवळची त्याच्यामधून घेणार आहोत आता. हे रिटर्न करावं लागतील 1-2 दिवसामध्ये. तर क्लीन झाली रूम. आता बेडशीट पण धुवून झालेले आहेत, यांना वाळून घ्यायचं आहे. बाकीचे जे कपडे होते ते पण लावलेले. 5:45 वाजत आलेले. तर चहाचा टाईम झालेला. आईंना मी आधीच 4:30ला करून दिलेला होता चहा. तर हा चहा फक्त आमच्या दोघांसाठी होता, कारण की आई 4:30ला पितात आणि आम्ही खूप उशिरा पितो. तर असे 2-3 वेळेस चहा होत असतात. तर कधी आम्ही पितो कधी नाही पित असं पण असतं. तर मुलांसाठी पण दूध देणार. तर सकाळचे 11 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंतचं माझं रुटीन मी तुमच्याबरोबर जे शक्य होईल ते असं मी शूट करून तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला टाटा.